मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पालकपुरीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली होती, पण भाजीची रेसिपी शेअर नव्हती केली, ती टाकलीच नव्हती. तर ती तुम्हाला मी शेअर करते. फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि हे पालक आहे ना मी शिजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मीठ आणि ओवा आणि कोथिंबीर बारीक करून त्या पिठामध्ये मिक्स करायची आणि पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने कोथिंबीर बारीक करा आणि त्याचे पीठ मळून घ्या. इकडे आपण भाजीला फोडणी देऊ. जिरे टाकलेले आहेत आणि कांदा लालसर झाला की हिरव्या मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि वाटलेलं वाटण आहे, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण आणि टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. आता आपण बटाटा टाकून घेतलेला आहे, वाटाणा, फ्लावर हा मस्तपैकी तेलात म्हणजे मसाल्यात फ्राय करून घ्या आणि नंतर ना गरम पाणी टाका. एक उकळी आली की मग लो फ्लेमवर झाकण ठेवून 10-15 मिनटं शिजूस्तर ठेवून द्या. इकडे आपण पुऱ्या लाटून घेऊ. पुरी लाटताना अजिबात पीठ लावू नका. तेलाचा थोडासा वापर करा. याच्यावर कसुरी मेथी, उभे काप केलेली हिरवी मिरची आणि अद्रकचे उभे काप टाकलेले आहेत आणि मस्त छानपैकी मिक्स करा आणि लो फ्लेमवर 10 मिनटं ठेवून द्या. इकडे आपण पुऱ्या करू. तेल चांगलं गरम झालेलं आहे. पुरी टाकली की त्याच्यावर झाऱ्याने ना तेल टाकायचं, म्हणजे जसं आपण तेल टाकू तर तशीच पुरी फुगायला लागते. मग अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊ. आणि माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.